चला आज म्हणले काहीतरी हलकं फुलकं करावं, त्यामुळे म्हटलं चला पाऊस पाणी पण चालू आहे तर बनवूया थोडीशी खिचडी, आणि पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवूया. जसे की आपण नेहमीच करतो, पण त्यामध्ये थोडेसे भाजीपाला थोडासा ॲड करूया. जसं की आपण टमाटर बटाटा वगैरे जे टाकतो ना, त्यापेक्षा आणखी थोडंसं एक्स्ट्राचं टाकूया. जसं की आपण बिर्याणी वगैरे बनवताना थोडंसं एक्स्ट्रा वापरतो ना, पुलाव वगैरे पद्धतीने, त्या पद्धतीने थोडीशी पौष्टिक होईल अशा पद्धतीनं मटेरियल वापरूया. म्हणजे हलकं फुलकं पण खायला होईल आणि तोंडाला चव पण येईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया पटकन. तर मी काय केलेलं आहे, सर्वात प्रथम तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची जी आहे ती घातलेली आहे, आणि ती थोडीशी परतत आली की त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा सोयाबीन वडा. कारण भिजलेला सोयाबीन वडा ज्यावेळेस थोडासा मस्त खरपूस तळतो ना, त्यावेळेस भातामध्ये खूप छान लागतो. आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता वगैरे हे सगळं मिश्रण जे आहे ते छान असं परतून द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये परतेपर्यंत मी काय केलेलं आहे, बटाटा, थोडीशी आपली जी शिमला मिरची आहे ती, आणि टमाटर गाजर वगैरे काय केलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. टमाटर संपलेलं होतं, गाजर वगैरे जे आहे ते चिरून घेतलेलं आहे. आणि मस्त अशी मोड आलेली थोडीशी भिजलेली मटकी होती. थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीच होती, तर मी थोडीशी टाकली आणि थोडीशी ठेवली. आणि त्यामध्ये मग आपल्याला लागणारे जे पण मसाले आहेत ते टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये डाळी टाकलेल्या आहेत 2, एक मुगाची आणि एक तुरीची टाकलेली आहे. ह्या 2 डाळी आणि आपल्याला जे पण मसाले आवडतात ते मसाले ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला मसाला नाही आवडत तर तुम्ही नुसत्या हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकता. तरी तर मी कांदा लसूण मसाला, थोडंसं धने पावडर, थोडंसं जिरे पावडर आणि थोडंसं लाल तिखट आणि थोड्याशा 2-4 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. हे सगळं छान असं परतलं की त्यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे. दही ज्यावेळेस असतं त्याच वेळेस मी घालते, नसेल तेव्हा मी घालत नाही. तर अशी सगळं जे मिश्रण आहे ना ते परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत तांदूळ धुवून घेत आहे मी, आणि तांदूळ वगैरे धुवून झाले त्यात तोपर्यंत हे मस्त असं खरपूस प्रमाणामध्ये भाजतं, आणि त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला तांदूळ. तर तांदूळ वगैरे धुवून झाले की लगेच तांदूळसुद्धा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. तांदूळ टाकले की लगेच पाणी आपल्याला टाकायचे नाही आहे. ही खिचडी जी आहे ती माझी आई तांदूळ परतून टाकायची, खूप छान व्हायची. आणि त्यावेळेस जास्त साहित्यसुद्धा नसायचं. म्हणजे नुसता काळा मसाला जो आहे ना घरी बनवलेला, त्यामध्ये जरी खिचडी बनवली तरी पण खूप छान व्हायची आणि सर्वजण आवडीने खायचे. तर बघा इथं सर्व साहित्य टाकलेलं आहे, आणि छान अशी पौष्टिक खिचडी जी आहे ती मी 2 शिट्ट्या होईपर्यंत ठेवलेली आहे. 2 शिट्ट्या कुकर लावून घेते. पाणी तुमच्या प्रमाणानुसार टाका. तुम्हाला जास्त मोकळा हवा असेल तर कमी टाका, आणि थोडासा नॉर्मल आपल्याला एकदम मऊ हवा असेल तर त्यामध्ये पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाका. तर चला हे सगळं पाणी वगैरे टाकल्याच्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं म्हणजे मिश्रण जे आहे ते एकत्र होतं. नसता मग काय होतं, कधी कधी सर्व मसाला जो आहे ना तो वरती येऊन जातो. तर चला हे सगळं हलवून झालं, आणि त्यावर ठेवलेलं आहे मी कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेतलेलं आहे. तर बघा 2 शिट्ट्या झाल्या की भात आपला जो आहे तो तयार झालेला आहे. बघा मस्त छान फुललेला आहे. पाणी एक्स्ट्रा पण झालेलं नाही, कमी पण पडलेलं नाही आहे, आणि खिचडीचा रंगसुद्धा छान आलेला आहे. तर अशी हलकी फुलकी आणि पौष्टिक खिचडी बनवलेली आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.